साप अतिशय चंचल असतो. दारुडा सुद्धा अरे आता इथे होता बरे गेला. आपल्या वाड्यात बरं भाग्य आहे आपलं. हा बरोबर बोलले टाळून. कोणीच पेर माय बापा हो हात जोडून विनंती आहे पोरांना. आता इथे ते वांगे काढताय काय सांगता येईल. पण आपला आवाज जात असेल ना त्यांच्याकडे. पोरांनो सूचना तुम्हाला उद्यापासून प्यायची बघा. मावशा बी म्हणतात प्यायची नाही. विठाल 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 विठाल. 5 मुलांनी जरी उद्यापासून सोडली तरी आपलं कीर्तन सफल आहे. विठाल 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 विठाल. तुम्ही तर 5 म्हणता, मी 1 वर बी समाधानी आहे. एकाने जरी आपलं व्यसन सोडलं तरी आपलं कीर्तन सफल आहे. विठाल 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 विठाल. म्हणून या चंचल मन आहे. एका मिनिटात तर ते बागाजवळ जातं. लाईन गेली असेल का, लाईन गेली नसेल का, असं असेल का, तसं असेल का, दुसऱ्या मिनिटात लगेच घरी येतं. म्हणजे एवढं चंचल मन आहे. या चंचल मनाला चांगली सवय लावायची आपल्याला की तू भगवंताचं दर्शन घे. एकदा त्या भगवंताला न्हाळलं की तेच मनामध्ये बसवायचं. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. हे मन कुठे लावायचं आहे? भगवंताच्या चरणावर. ठीक आहे. इकडनं तिकडनं आपण खूप प्रयत्न केले, खूप प्रयत्न करायचे, तेव्हा कुठे त्याला सवय लागते. मनाला रोज मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं. रोज नाही होत, कधी कधी होणार नाही, पण सवय लावायची. सवय न होतं हळूहळू. आणि ते मन त्या भगवंताच्या चरणावर आणायचं. मग चरणावर आणायचं ठीक आहे, आणलं चरणावर. पण चरणावर सुद्धा अगोदर कोणाचा तरी अधिकार आहे. कोणाचा अधिकार आहे चरणावर? पाय लक्ष्मीच्या हाती, 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 लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती. तिची आवे काकुळती, आवे काकुळती, तिची आवे काकुळती, आणि अधिकारावर अतिक्रमण झालं म्हणजे ते कोणालाच आवडत नाही. बाहेरचं नाही घेता आपलंच सांगतो घरातलं, म्हणजे पटकन पुढे जाता येईल. कसं अधिकारावर अतिक्रमण होतं? घरामध्ये बघा, सासूबाई असते, नवीन सून येते आणि नवीन सून आली की ती चहा बनवते. चहामध्ये अद्रक टाकते, वेलदोडा टाकते, लवंग टाकते, तुळशीचं पान टाकते. आपले म्हणजे अतिशय चांगली चहा करते आणि देते शेजारच्या काकूला, मावशीला. काकाबाई तुझी सुनबाई काय चांगली आहे. तिला काय होतं? आम्ही घेतलं भोगलं. अरे तुझ्या वक्ती बी होतं ना बाप्पा, वेलदोडा बी होता, साखर बी होती, गुळ बी होता, पावडर बी होतं, तू दूध बी होतं. टाकणं तू टाकणं. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ काय? अधिकार अतिक्रमण झाला. सासूच्या अधिकार अतिक्रमण झालं. सहन झाला का सासूला? नाही झाला. मग विचार करा, तुम्ही तर फक्त एकाच घराच्या मालकी नाही, ती तर संपूर्ण जगाची मालकी नाही. आणि त्या मालकीनीवर संत लोक अतिक्रमण करायला पाहतात. मग ती सहजासहजी अतिक्रमण करू देईल का? मग ते तिचे अधिकार दाखवते. घे तुला काय पाहिजे. हा भगवंताच्या पाठीमागे असतो, पण मध्येच ती आडवी येते. देवा माझे मन
लागो तुझ्या चरणाजवळ यायला लागला की लक्ष्मी माता त्याला दाखवते, म्हणजे तो लगेच बाजूला होतो. विठाला 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 विठाला. पूर्वार्ध संपला. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. उत्तरामध्ये आहेत संसार व्यसनी पडवून येते. आपल्याला सर्जिकल स्ट्राईकच करायचं आहे. पटापट पटापट घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. बरोबर, ती काहीच करायची नाही. विठाला 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 विठाला. उत्तर चरणामध्ये आहेत संसार व्यसनी पडवून येते. तर मला तुम्ही सांगा, संसार सुखाचा का दुःखाचा? तुम्ही तर काहीच बोलता नाही. संसार सुखाचा बोट वरती करा. हा, अजून जवळ येऊ. संसार 95 वर्षाच्या मात्राला विचारला, आजोबा तुमचा संसार कसा आहे? बरा आहे. त्याचं एकदा तोंड पाहायचं. म्हणजे त्याला त्या संसारामध्ये सुख मिळालं का? मिळालंच नाही. 95 वय झालं त्याचं, पण त्या संसारामध्ये त्याला सुख मिळालं नाही. अरे मिळणारच नाही, कारण संसाराचं जे बीज आहे तेच दुःखाचं आहे. संसार दुःख मूळ संसार दुःखाचाच आहे. त्याच्यामध्ये सुख शोधण्याचा आपण प्रयत्न करतो, पण सुख मिळत नाही. तुकोबारा सुद्धा म्हणतात आहेत की दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे. माऊलीकडे या. माऊलीकडे जर आपण गेला तर माऊलीने संसार न करता वयाच्या 22च्या आत संसार केला. पण कसा केला? अवघाची संसार सुखाचा करील, अवघाची संसार सुखाचा करील, अवघाची संसार सुखाचा करील, अवघाची संसार सुखाचा करील. आनंदे भरीन दिनी लोक, जय हो. आनंदे भरीन दिनी लोक, आनंदे भरीन दिनी लोक, आनंदे भरीन दिनी लोक. गाईन गे माय दया पंढरपुरा, गाईन गे माय दया पंढरपुरा, गाईन गे माय दया पंढरपुरा, गाईन गे माय दया पंढरपुरा. संसार सुखाचा. पुढे चला. किती जरी ओळख आपण सोडवलं तरी संसाराचं तसंच आहे. संसार व्यसनी. या संसाराच्या अंगी सर्वच व्यसन आहेत. संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणून व्यसन. आता व्यसन सुद्धा 2 प्रकारचे आहेत. एक चांगलं व्यसन, एक वाईट व्यसन. वाईट व्यसनाचा आपल्याला विचारच करायचा नाही. मग चांगलं व्यसन काय आहे? तर चांगलं व्यसन नसेल तर उद्यापासून लावा. दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. आपल्या वाड्यामध्ये सर्वच उठतात. सूर्योदयापूर्वी सर्वांचे स्नान होतात. उठल्याबरोबर करायच्या मध्ये जे देव असतात, देव नानायचे, नामस्मरण करायचं, हरिपाठ म्हणायचा, ज्ञानेश्वरी वाचायची. आम्हाला वेळ नाही हो, ड्युटी आहे, शेतात जायचं आहे. निदान 5 ओव्या तर वाचा.
कारण त्यांना अजिबात वेळ नाही. नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवारी, एकतरी ओवी अनुभवारी, एकतरी ओवी म्हटली तरी आपला उद्धार आहे. ओवी म्हणायची त्याच्यानंतर काय तुम्हाला चहा पाणी नाश्ता करायचा आहे. पण आपलं कसं आहे, आपला सर्व उलट प्रोग्राम आहे. कसा सांगू, एक अर्ध्या मिनिटात सांगतो. आपण बाथरूम मध्ये जात नाही तोपर्यंत किचन मधून आवाज येतो, अहो चहा ठेवू का, दूध ठेवू का, अद्रकाचं दूध ठेवू का, नाश्ता करू. अगं बाई आंघोळ तर करू दे अजून. विठाला 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 आपण बाथरूम मधून निघतो, आणगबाईच्या आणगबाई दूध. असं करायला नको. आधी देवपूजा, आधी भगवंताचं नामस्मरण. ह्या चांगल्या सवयी उद्याच्या उद्या नाही लागणार. हळू 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 चांगल्या सवयी लागतात. हा, वाईट सवय एका मिनिटात लागेल. म्हणून संसार व्यसनी देवा, मला ह्या कोणत्याही प्रकारच्या व्यसनामध्ये पडू देऊ नको. मग मला कोठे पडू देव, कोठे गुंतव. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नामस्मरण घालो संत समागम, नामस्मरण घालो संत समागम, अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात आहेत, नामस्मरण घडो संत समागम, वा उगाची भ्रम नको देवा. पहिला शब्द आहे नामस्मरण. आता नामस्मरण समजण्याच्या आधी नामाचं महत्व समजायला पाहिजे. नामाचे वैशिष्ट्य सांगतो आणि मग पुढे. नाम म्हणजे भगवंताचं नाव. तर भगवंताचं नाव
मंगलात मंगल आहे. भगवंताचं नाव मंगलात मंगल आहे. एक एक ओळीमध्ये सांगतो ना पुढे जातो. 12 वैशिष्ट्य आहे त्याची, एक प्रमाण सुद्धा देतो आणि पटापट पुढे जातो. मंगलात मंगल कसं आहे भगवंताचं नाव? तर सकाळी उठल्याबरोबर आपण काकळा म्हणतो. काकळाचा पहिलाच अभंग आहे. सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आधी, विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आधी, विठ्ठलाचे नाम आधी. म्हणून भगवंताचं नाव मंगलात मंगल आहे. भगवंताचं नाम पवित्रात पवित्र आहे. कसं आहे तर भगवंताचं नाम पवित्र आहे. का पवित्र आहे? अपवित्र वस्तूला पवित्र करण्याचं काम भगवंताचं नाम, म्हणून पवित्रात पवित्र. तिसरं वैशिष्ट्य, भगवंताचं नाम बऱ्यात बरं आहे. बऱ्यात बरं तो हा विठ्ठल बरवा. भगवंताचं नाव खऱ्यात खरं आहे. सत्यसाचं खरे, विठोबाचे खरे. भगवंताचं नाम श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ भगवंताचं नामच आहे. चला पुढे. भगवंताचं नाव साराचे ही सार आहे. बरोबर आहे. नामयाचे सार, शरणागत यमकिंकर. भगवंताचं नाव. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी या जगामध्ये सर्वात मोठी आहे. पृथ्वी जगामध्ये सर्वात मोठी आहे. पृथ्वीपेक्षा अजून मोठा आहे आकाश आहे. आणि या आकाशापेक्षा सुद्धा मोठं भगवंताचं नाम आहे. त्याचा गगनाहुनी वाढ ज्ञान आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. ज्ञानदेव मुझे निवृत्ती ज्ञान, ज्ञानदेव मुझे निवृत्ती ज्ञान, ज्ञानदेव मुझे निवृत्तीचे दान, ज्ञानदेव मुझे निवृत्तीचे दान. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. प्रमाण जास्त होत आहे ना. विठाला विठाला विठाला. चला पुढचं वैशिष्ट्य आहे, भगवंताचं नाव चांगलं आहे. चांगल्यात चांगलं नाम चांगले चांगले माझे कंठी राहोवले. कपी कूड उद्धारिले मुक्त केले राक्षसा मुक्त केले राक्षसा. चांगले चांगले नाम चांगले चांगले. म्हणून भगवंताचं नाव चांगल्यात चांगलं आहे. तुम्हाला पुढचं वैशिष्ट्य आहे, पुण्यात पुण्य कमवायचं असेल, जगामध्ये सर्वात मोठं पुण्यात पुण्य कमवायचं असेल तर ते सुद्धा माऊलीच्या हरिपाठामध्ये आहेत. कोणतं आहे? भगवंताचं नाम. सोपं आहे एकदम. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना
कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. म्हणून पुण्यात पुण्य कमवायचं तर ते सुद्धा भगवंताचं नावच आहे. आणि सर्वात शेवटचं वैशिष्ट्य 12वं वैशिष्ट्य, जर भगवंताचं नाव सर्वात सोपं आहे, जगामध्ये सर्वात सोपं काम असेल तर भगवंताचं नाव. प्रमाण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, 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 तू म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्व. मग अशा प्रकारची हे 12 वैशिष्ट्य आहे, हे नामाचीच आहे. मग या निमित्तानं आपण नामस्मरण करायला पाहिजे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती आहे. तुम्ही कोणत्याही भगवंताचं नाव घ्या, फक्त त्या जे नाव घेतलं त्या नावाशी तुम्ही एकनिष्ठ राहा, निष्ठा निष्ठी करू नका. पण आपला सर्व गेम उलटाच असतो. आता गेम उलटा कसा असतो? आपला दिवस बदलला, देव सोमवार ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, त्यातही परत श्री शिवाय, गेला सोमवार, आला मंगळवार, जय माता दी जय माता दी जय माता जय माता, गेला मंगळवार, आला बुधवार, विठ्ठल 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 विठ्ठल, गेला बुधवार, आला गुरुवार, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. मी टिंगल वगैरे करत नाहीये, हे लक्षात ठेवा. हे व्यासपीठ आहे. हे मला जर मी काही टिंगल वगैरे केली तर हे मलाच भरावं लागणार आहे, तुम्हाला नाही, सुटणार नाही. हे कर्म आहे. हे आपलं वास्तविक जीवन सांगतोय मी. गुरुवार गेला, शुक्रवार आला, अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती. अंगात येणं भाऊ मावशीच्या विठाला 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 विठाला. गेला शुक्रवार, आला शनिवार, शरण शरण हनुमंता. गेला शनिवार, आला रविवार, अहम माग्या सोहम माग्या प्रेम नगरावारी. मी म्हणून तर म्हटलं पहिल्यांदा की आहे ना, उडदाचा मोसम नसताना उडीद उधळा घेतला. विठाला 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 विठाला. सांगायचा उद्देश असा की ज्या भगवंताचं नाव घेतलं त्या भगवंताशीच एकनिष्ठ राहा. उदाहरणार्थ मृदंगाचार्य म्हणेल, तेजस म्हणेल, महाराज मला फक्त एक अक्षरी नाव आवडतं, ओम म्हण. वेणेकरी बाबा म्हणते नाही मला 2 अक्षरी नाव आवडतं, राम म्हण. बाबा म्हणते नाही श्रीकृष्ण म्हण, विष्णू म्हण. आमचे विनोद हो नंतर नाही मला 4 अक्षरी आवडतं, एकनाथ, नामदेव, तुकाराम, भागवत. 5 अक्षरी माहितीच आहे. 6 अक्षरी रामकृष्ण हरी तर आपला परिवारच आहे. पण आमचे युवराज दादा म्हणता नाही नाही मला लांब लचक मंत्र पाहिजे. म्हणा मग, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो
सांगायचा उद्देश असा की जो मंत्र आपण घेतला त्याच्याशीच एकनिष्ठ राहा. जसं एखादी, तुम्हाला राग येईल पण मी बोलतोय, एखादी स्त्री एखाद्या नवऱ्याशी एकनिष्ठ राहते मरेपर्यंत. तसं आपण मंगळसूत्र घालायचं देवाचं, त्या एकाच देवाशी एकनिष्ठ राहा, तेव्हा कुठे आपल्याला फळ मिळेल. विठाला 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 विठाला.